बळीराजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोटनांद्रा येथील शेतकरी पशुपालक श्री सर्जेराव बाबा यांची विशेष मुलाखत। लय दिवसाचे जे मी लहान होतो ते तैसं बनले सगळ्यांनी लोक आयबी झाले पण बायला नमस्कार। आज पोळा सणाचं औचित्य साधून मी विशाल सोनोने दरवर्षी पोळा सणाच्या निमित्ताने माझ्या या विशेष मुलाखती या चॅनलमध्ये विविध प्रकारच्या मुलाखती घेत असतो आणि त्याच अनुषंगाने यावर्षी कोटनांद्रा येथील ज्येष्ठ शेतकरी श्री सर्जेराव निक्कम बाबा यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत आणि बाबाकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पोळा सण साजरा व्हायचा, आज हा पोळा सण कशा पद्धतीने साजरा होते। तर माझ्यासोबत आहे सर्जेराव बाबा। बाबा, पोळा म्हणजे नेमकं काय, याबाबत तुम्ही काय सांगा? जवळजवळ आम्ही चारा पोळ्या करता, चारा राखत होतो पोळ्या करता। तर बैल एका महिन्याचे समजा बैल अंगावर ठेवतो आम्ही तयार, बैल चांगला दिसा करता। तर पोळा पाडवा आणि त्या चाराची जागा 3 दिवस करावी आणि बाकीचं दुसरं कापूस परत 3 दिवस चारा करूया। आता तुमच्या लहानपणी, तुम्ही जेव्हा लहान होते, आता साधारणतः तुम्ही 70-75 वर्षाचे आहे, 70 वर्ष पोळा सणाचा अनुभव तुमच्याकडे आहे। तुमच्या लहानपणी पोळा सण कसा साजरा व्हायचा? तर पोळा जसा आम्ही केला तसा पोळा उराला नाही, होतच नाही, डबल न फरक पडून गेला। 1 रुपयाला जीव लावत नाही, आणले बांधून टाक्या चढवलं चालले घेऊन जावं, पहिल्यासारखं ती खूप नाही। आता जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा नेमकी तुमची पोळ्याच्या किती दिवस अगोदरपासून तयारी राहायची, काय काय तुम्ही पोळ्याला करत? 15-3 वाराचं मग आम्ही साज करत होतो। पुन्हा आणून शरीर पुन्हा पाड्याच्या दिवशी हनुमानीच्या दिवशी रंगवून वाळू घालत होतो। घर मोर ते पुन्हा ते आणून मोर आणून ते कवर करेल त्याच्या दिवशी खानवळीच्या दिवशी। या दरवर्षी तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू लावत असतात बैलांना, आता तुम्ही जे हे बांधताय त्याचं नाव काय आहे आणि हे कसं बनवलं? हे हातानं बनवलं आधी ना। हां, बोलत। तर किती दिवस लागले याला बनवायला? त्याला काय 2-3 दिवसात बनवून घेतलं मी। आता जर तुम्ही विचार केला असं बनवायचा, नवीन लोकांना जर सांगितलं असं बनवा, तर त्यांना जमन का? नाही जमत। आता साधारणतः आपण पाहतो तर सगळी लोक ऐकतं आणि विकत घेऊन येतात। म्हणजे तुमच्या काळी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जात होत्या याला काय म्हणतात? घेता। याच्यामध्ये सगळ्या कवड्या टाकलेल्या आहेत। किती दिवस लागले याला बनवायला? 2-3 दिवस, 3-1 दिवस लागले त्याला बनवायला। तर ते पहिल्यानं चूक झाली, मग मागून पुन्हा इकडून प्लस होते बोला, मग पुन्हा डबल 3-4 दिवस लागले मग। आणि हे किती दिवस टिकू शकतं? तर हे लय दिवसाचे जे मी लहान होतो ते तैसं बनवले अजून किती दिवस जातो काय जातं सांगता येत नाही, कधी किंचित जायला बसले। तर आपण बघू शकता की इकडं बाबांनी हा जो एक तयार केलेला आहे गेठा ते त्याला म्हणताय, आणि हा साधारणतः त्यांच्या लहानपणी तयार केलेला आहे आणि अजूनही हा चालू आहे आणि हा इतका मजबूत आहे तर अजून बरेच दिवस हा व्यवस्थितरित्या पोळा सणासाठी वापरला जाणार आहे। वेगवेगळ्या शेती कामासाठी यंत्र वापरलं जात आहे, मशिनरींचा वापर सगळ्यात जास्त केला जातो। ह्या सगळ्या मशिनरींचा वापर करत असताना बैलाचं महत्त्व किती आहे, कमी झालं का? ट्रॅक्टर बी निघले, सगळे निघले, लोक आयबी झाले पण बायला असं एखादं काम की ते ट्रॅक्टर करत नाही, बैलच करू शकतो, बैलच करू शकतो। कोणते काम सगळं काम करते बैल, बैलावर नडतं। जर आपण पाहिलं सगळे यंत्र येण्याच्या आधी नांगरणी असेल, वखरणी असेल, पेरणी असेल, सगळं बैल करायचं। आता जर पाहिलं तुम्ही तर साधारणतः बैलांचा वापर हा कमी होतोय कुठंतरी, त्यामुळं बैलांचं महत्त्व कमी झालंय का असं तुम्हाला वाटतं? नाही, कमी नाही झालं। बैलाशी
शेती आहे, बैलावरच शेती आहे. जे या निघले लोक आले झाले निघले पण बैलाशी होत नाही, बैल लागतात शेतीला. बाबांना सुंदर सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं असतात शेतीसाठी त्यासाठी बैल हा लागणारच आहे. यंत्र निघाले, पण यंत्र निघाल्यामुळे माणसं आळशी झाले असं बाबांनी यातनं मला सांगितलं. बाबा आता मला सांगा की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बैलांच्या साज सजावट करत असतो आणि दरवर्षी आपण ती करतो, पण नेमकी तुम्ही आता 70-75 वर्षाचे आहात, तुम्हाला या बैलांवर प्रेम करावं, त्यांना जीव लावावं ही शिकवण तुम्हाला कशी मिळाली आणि कधीपासून मिळाली? हे बैलाला शेती म्हणतो तर बैलावरच आहे. बैलाला जीव लावणं पडतो, खाऊ घालणं पडतं आणि त्याशिवाय बैला त्याच्यावर आपलं जिवंत आहे. आता तुम्हाला कधीपासून असं कळालं की आपण बैलांना जीव लावला पाहिजे? हे सुरुवातीपासून आपल्याला कळू राहिलं. आपलं मायबापापासून बैलाला जीव लावणं पडतो. बैलाच्या याच्यावर आपली शेती बैला